हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप 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 आनंदी असाल. तर SA डेली व्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज होती तारीख 25 ऑगस्ट आणि आज क्षणाचा माझा बर्थडे आहे. आणि आता ती आज कम्प्लिटली 5 वर्षांची झाली. आता ते 6वं तिला वर्ष लागले. तर बड्डे असल्याच्या 1-2 दिवस आधीच मुलं लक्षात ठेवतात की बड्डे आहे, बड्डे आहे. तसंच शिवणाने मला इतकं 2-3 दिवस झालं परेशान केलं होतं. आणि आज ती फायनल तिचा बड्डे आहे आणि ती निघाली स्कूलला. तर ती खूप खुश होती आज. ती ना सर्वांना बाहेर बोलत होती. तर हे बघा, इकडे एकदा म्हणजे आमच्या शेजारचाच मुलगा आहे, तो तिच्या स्कूलमध्ये आहे आणि दोघे सोबतच जातात बसमध्ये. तर इथे कॉर्नरला बस येते. तर ती बसची वाट बघत होती आणि तोपर्यंत ना तिला येता जाता सर्वजण कॉम्प्लिमेंट देत होते की श्राऊ, तू आज खूपच क्यूट दिसतीये, असं तसं बोलत होते. आणि खरंच तिला खूप छान वाटत होतं. आणि जाताना बघा, इथे ना एका डॉगला ती बाय करून जात होती. बघू शकता तुम्ही हा डॉग. आणि इथे गेल्यानंतर त्या समोरच्या ताईंनी पण तिला विश केलं आणि तिला एक गुलाबाचं फूल तिच्या केसामध्ये लावून दिलं की म्हणजे धर सोना, तुझं हे आज बर्थडे गिफ्ट आहे. आणि ती खूप खुश झाली ते गिफ्ट दिलं तर त्यांनी. तर त्यानंतर मी तुम्हाला थेट संध्याकाळी भेटते. आणि इथे बघा, त्यांनी मस्त छान केक वगैरे आणला होता, कारण की त्यांनी गावाला गेले होते. त्यांनी 24 तारखेला घरी नव्हते, बाहेरगावी होते, म्हणून बड्डेचं काही कन्फर्म नव्हतं. पण ते तिच्या बड्डेसाठी मुद्दा म्हणून परत घरी आले, कारण की त्यांचं तिकडचं थोडंसं काम राहिलं होतं. ते काय येणार नव्हते, पण बड्डे आहे म्हणून आले. आणि छान असा आम्ही बड्डे सेलिब्रेट केला. तर बघू शकता तुम्ही, अशी छोटीशी सजावट वगैरे केली, कारण की माझी पण तब्येत ठीक नव्हती. त्याच्यामुळे जेवढं होतं तेवढं केलं मी माझ्याकडनं. अजून भरपूर जण यायचे बाकी होते आणि ऐन वेळेला पण बरेच जण आले. तर हे बघा, इथे आता 2-3 जणी आहेत आणि ह्या आमच्या कॉलनीतल्या आहेत, छोट्या छोट्या शोनाच्या फ्रेंड. तर आम्ही वाट पाहत होतो आणि इथे फायनली सर्वजण आलेत. आता आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. तर हे बघू शकता तुम्ही. आणि ह्या ज्या साडीवरती आहेत त्या शोनाच्या टीचर आहेत, म्हणजे तिच्या क्लास टीचर आहेत. आणि ह्या ज्या ओवाळत आहेत ना, त्या पण तिच्या स्कूलमध्ये टीचरच आहेत, पण त्या माझ्या फ्रेंडही आहेत. तर अशा प्रकारे असं खूप छान आम्ही बड्डे सेलिब्रेट केला. अगदी छोटासा पण सॅटिस्फाईड, खूप छान असा सेलिब्रेशन केला आम्ही. ह्या आहेत शोणाच्या क्लास टीचर विद्या मॅम. आणि हे ना इथे जी व्हाईट आणि जे हलका पिंक कलरचा ड्रेस घातलेला आहे ना, तिची मम्मा आहे. म्हणजे ती श्रावणची बेस्ट फ्रेंड आहे आणि ही तिची मम्मा. श्रावणीने तिला स्कूलमध्ये सांगितलं असावं की माझा बड्डे आहे आज संध्याकाळी, तू ये म्हणून. तर ती मुलगी घरी इतका हट्ट करत होती ना की मम्मी मला जायचं आहे. आणि मुळात म्हणजे त्या ताईंची माझी अजिबात ओळख नाही. मी तिला ओळखतही नव्हते, म्हणजे त्या जी शोनाची फ्रेंड आहे परी, मी तिला ओळखतही नव्हते. पण म्हणजे त्या खूप बेस्ट फ्रेंड आहेत, मला आज कळालं. कारण ती इतकी रडत होती, म्हणे मला शोनाने बोलवले आणि मला तिच्या बड्डेला जायचंच आहे म्हणे. तर तिच्या पप्पांनी अक्षरशः जे पॅरेंट्स ग्रुप आहेत त्याच्यावर नंबर शोधला आणि यांना कॉल केला आणि म्हणाले की असं असं परी रडती आहे आणि तिला बड्डेला यायचं. मग त्यांनी त्यावेळी त्यांना बोलवून घेतलं की या तुम्ही. तर म्हणजे ते आमच्या इथेच राहतात.
पण थोड्या अंतरावर आहेतच. मग त्यामुळे त्यांनी पण लगेचच निघून आली. त्यांनी म्हणाले या आम्ही केक अजून कट केलेला नाही आहे, तर आम्ही तोपर्यंत थांबू, म्हणून आता त्यांनी आले होते ऐनवेळी. तर अशा प्रकारे छान असं सेलिब्रेशन हे झालं. त्यानंतर वडापाव हे आणले होते आम्ही, कारण की तब्येत ठीक नव्हती, मी जसं की तुम्हाला सांगितलं. त्यामुळे मला काहीही बनवणं झालं नाही. त्याच्यामुळे त्यांनाच मी सांगितलं होतं की केक आणतानाच वडापाव वगैरे घेऊन या. मग त्यांनी वडापाव वगैरे